नमस्कार. जमलेल्या सर्व औष्णिक विद्युत केंद्र भुसावळ तथा दीपनगर वासियांचे हार्दिक हार्दिक स्वागत. प्रत्येक महिन्यात आपल्या कंपनीमधून काही कर्मचारी सेवानिवृत्त होत असतात. तसेच या महिन्यात श्री सुभाष किशन बंगाळे कार्यकारी अभियंता हे सेवानिवृत्त होत आहेत. बंगाळे साहेब यांचा जन्म 28/10/1965 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील माळेगाव बडजी येथे झाला. साहेबांचे आई वडील हे शेती करत, त्यामुळेच साहेबांचे शिक्षण हे 1ली ते 7वी पर्यंत माळेगाव येथीलच मराठी पूर्व माध्यमिक शाळा येथे झाले. पुढे 10वीचे शिक्षण घेण्यासाठी मलकापूर येथील नूतन विद्यालय येथे प्रवेश घेतला. अतिशय चांगल्या मार्काने पास होऊन खायगाव येथील GS कॉलेज येथून HSCचे शिक्षण पूर्ण केलं. शिक्षणाची आवड असल्यामुळे इंजिनियर व्हायची इच्छा व याला परिवाराची साथ, त्यामुळेच शेगाव येथील संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे प्रवेश मिळाला. तेथे अतिशय जिद्दीने साहेबांनी इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम यामधून BEचं शिक्षण पूर्ण केलं. पुढे काही दिवसातच महानिर्मितीचा प्रवास सुरू झाला. साहेबांची पहिली जॉईनिंग खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र येथे 18/7/1979 रोजी झाली. तेथे ज्युनियर इंजिनियर म्हणून कोळसा हाताळणी विभाग व मेकॅनिकल मेंटेनन्स या विभागात त्यांनी काम केले. याच काळात इसवी 95-96 मध्ये कोराडी येथे 1 वर्षाची ट्रेनिंगही झाली. खापरखेडा येथे साहेब त्यांचं काम अतिशय मन लावून करत. साहेबांचे सहकाऱ्यांचीही त्यांना साथ भेटली. साहेबांचं काम पाहून साहेबांचे पहिले प्रमोशन 2008 रोजी झाले. साहेबांचा काम अतिशय उत्कृष्टरित्या सुरू होते. अनेक वर्ष खापरखेडा येथे सेवा दिल्यानंतर दीपनगर येथे औष्णिक विद्युत केंद्र भुसावळ येथे 2016 मध्ये त्यांची ट्रान्सफर झाली. येथे त्यांना राख हाताळणी विभाग या सेक्शनमध्ये काम करण्याची संधी मिळाली. साहेब त्यांचे काम अतिशय मन लावून करत. त्यानंतर 1 वर्षातच साहेबाचे प्रमोशन अतिरिक्त कार्यकारी अभियंता या पदावर झाले व पुढे 2022 मध्ये कार्यकारी अभियंता या पदावर प्रमोशन झाले व आजतागायत साहेब कार्यकारी अभियंता म्हणून काम पाहतात. साहेबांनी या संपूर्ण सेवा काळात कधीही सहकाऱ्यांना दुखावले नाही व त्यांचा स्वभाव सर्वांना सोबत घेऊन चालणारा असल्यामुळे साहेब त्यांच्या कॅबिनमध्ये सुद्धा कमीच बसतात. त्यांचा जास्तीत जास्त काळ हा सहकाऱ्यांसोबतच घालवतात. यामुळे साहेबांच्या कामाची गुणवत्ता वाढते व कामे वेळेच्या आत पूर्ण होतात. साहेबांच्या कौटुंबिक माहिती सांगायची झाली तर साहेबांचं लग्न 1991 रोजी झाले. साहेबांना रितेश नावाचा एक मुलगा जो मुंबई येथून IIT पासआउट आहे व त्याने BTechचं शिक्षण पूर्ण केलेले आहे. तेथेच न थांबता साहेबांच्या मुलांनी IIM अहमदाबाद येथूनही शिक्षण घेतले व आज दिल्ली येथील मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजर या पदावर कार्यरत आहे. साहेबांची सून देखील दिल्ली येथीलच मोठ्या कंपनीमध्ये कार्यरत आहे. तरी आज रोजी साहेब सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना महानिर्मितीसाठी दिलेले योगदान अमूल्य आहे. महानिर्मितीकडून साहेबांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, माझं नाव प्रशांत वासुदेव आगळे. मी AHP मेंटेनन्सला ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. तर आमचे एक्झिक्युटिव्ह श्री बंगाळे साहेब हे या 31 ऑक्टोबर रोजी रिटायर होत आहेत. तर बंगाळे साहेबांबद्दल बोलायचं म्हणजे बंगाळे साहेब 2016 पासून
AHP मेंटेनन्स सेक्शनला कार्यरत आहेत. साहेब म्हणजे आम्हाला एक फक्त इंजिनियर नव्हते, तर ते आमचे फ्रेंड, फिलॉसॉफर आणि खूप मोठे आमचे आधारस्तंभ होते. AHP मेंटेनन्सला कोणतंही असं एमर्जन्सी आलं असेल आणि साहेबांना कळलं असेल तर साहेब बिलकुल तात्काळ साईटवर हजर व्हायचे आणि तात्काळ ती समस्या सोडवण्यासाठी काय प्रयत्न करता येतील याचं नियोजन करायचे. आणि अशी कोणतीही समस्या नाही की साहेबांनी ती सोडवली नाही. साहेबांना गेल्या 29 वर्षाचा CHPचा जो अनुभव होता त्याच्यातून साहेब एवढे पारंगत झाले होते की साहेबांनी असं AHP मेंटेनन्सला एक कुटुंब म्हणून सांभाळलं. तर असे साहेब आपल्यामधून आता निवृत्त होत आहेत. तर त्यांची पोकळी ही कधीही न भरून निघणारी आहे आणि आम्हाला त्यांची सदैव अशी आठवण येत राहील. साहेबांना रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी सौ विद्या सुभाष भंगाळे, श्री सुभाष किसन भंगाळे यांची वाईफ. मी हाऊसवाईफ आहे. आमचं लग्न 1991 साली झालं. मी त्या वर्षी हे खापरखेळ्याला, यांचं जॉईनिंग खापरखेळ्याला होतं. आम्ही खापरखेळ्यालाच आली यांच्यासोबत. खापरखेळ्याला आम्ही 27 वर्ष होतो. खापरखेळ्याची कॉलनी, पॉवर हाऊस खूप छान होतं. त्यानंतर 2016ला आमची इथे ट्रान्सफर झाली. दीपनगरबद्दल बोलायचं म्हणजे दीपनगरची कॉलनी खूप छान आहे. इथले रहिवासी खूप छान आहे. इथे क्लबचे कार्यक्रम खूप छान होतात. सांस्कृतिक कार्यक्रम खूप छान घेतल्या जातात इथे. फॅमिलीसाठी इथली कॉलनी खूप चांगली आहे, कारण इथल्या कॉलनीत फॅमिलीसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात. खूप शांत आणि प्रेमळ आहे. ते फार कमी बोलतात. 34 वर्ष महानिर्मितीला सेवा दिल्यानंतर हे आता सेवानिवृत्त होत आहे. आता यानंतरचा यांचा पूर्ण वेळ आमचाच असणार आहे. म्हणून यांनी त्या वेळात सगळे आपले स्वतःचे छंद जोपासावे, फॅमिलीला वेळ द्यावा, फॅमिलीला बाहेर सगळं पूर्ण जग फिरवून आणावं अशी आमची इच्छा आहे. सगळ्यात पहिले तर पप्पाला सर्व्हिसचे 34 उत्कृष्ट वर्षांचं. 30 वर्षात बरेच उतार चढाव बघितले बाबांनी, पण त्या दरम्यान कधी पण आपल्या कुटुंबाप्रती किंवा कामाप्रती जी जिम्मेदारी आहे त्याच्यावर त्याचा प्रभाव पडू दिला नाही. पप्पासाठी नेहमी काम आणि परिवार सगळ्यात महत्त्वाचे राहिलेले आहेत. काम असताना रात्रभर ऑफिसमध्ये राहणं, माझ्यासोबत अभ्यास करणं किंवा माझ्या अभ्यासासाठी 2 वर्ष एकटं राहणं आणि अशा बऱ्याच गोष्टी यात कधीच त्यांनी संकोच केला नाही. मला आठवतं की कोट्याला जायचा निर्णय जेव्हा झाला होता तेव्हा बाबांनी आईला माझ्यासोबत पाठवलं, ज्यामुळे मला पूर्ण लक्ष अभ्यासात घालायला मिळालं. पप्पासाठी तर 2-3 वर्ष सोपी नव्हते आणि मला त्या टाईमला या डिसिजनचं महत्त्व पण कळत नव्हतं. पण पप्पाच्या आणि आईच्या त्या सॅक्रिफाईसमुळे मी चांगलं करू शकलो. असे बरेच सॅक्रिफायसेस केले आहे त्यांनी माझ्यासाठी, आईसाठी आणि आपल्या कामासाठी. त्यांचं बघून हार्डवर्क, डेडिकेशन आणि इम्पॉर्टंट प्रायोरिटीसाठी 100% कमिटमेंटचा इम्पॉर्टन्स जो असतो तो रिअलाईज केला आहे मी. अशा क्वालिटीज शिकवता येत नाही, पण आपण कोणाला तरी बघून रिअलाईज करतो. शेवटी फक्त हे एक्सपेक्ट करतो की आज पप्पाला गेलेल्या 34 वर्षांचं तितकंच सॅटिस्फॅक्शन असेल जितका आम्हाला त्यांचा गर्व वाटतो. पापा, यू हैड अ रिमार्केबल करियर और अब टाइम है फैमिली के साथ एंजॉय करो. आपके इस फेज के लिए आपको बहुत बहुत शुभकामनाएं. मी सुभाष बंगाडे, कार्यकारी अभियंता राख हाताळणी विभाग. आज रोजी सेवानिवृत्त होत आहे. महानिर्मितीमध्ये मी 34 वर्षे सेवा दिली असून त्यामध्ये 27 ते 28 वर्ष मी कोळसा हाताळणी विभाग मेंटेनन्स इथे कार्यरत होतो. त्यानंतर गेल्या 7 वर्षापासून मी राख हाताळणी विभाग मेंटेनन्सला काम करत आहे. तरी आज रोजी मी कार्यकारी अभियंता राख हाताळणी विभाग या पदावरून सेवानिवृत्त होत आहे. मंडळात कार्य करत असताना मला माझ्या सहकारी आणि वरिष्ठांनी सहकार्य केले, त्यामुळेच मी हे माझा सेवाकाळ व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकलो. तरी मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. आज आपले दुसरे सेवानिवृत्त होणारे अधिकारी श्री वासुदेव खेमचंद सरोदे, सहाय्यक अभियंता टर्बाईन API. श्री सरोदे साहेब यांचा जन्म
5/10/1965 रोजी तालुका रावेलमधील सावदा या गावी झाला. सरोदे साहेब यांचे आई वडील हे शेती करत. साहेब लहान असताना साहेबांच्या वडिलांचे निधन झाले व संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी साहेबांवर पडली. हीच जबाबदारी पार पाडत त्यांनी स्वतःचं शिक्षणही पूर्ण केलं. प्राथमिक शिक्षण फैजपूर येथे तर माध्यमिक शिक्षण आनंदीबाई गंभीरराव हायस्कूल सावदा येथे पूर्ण केले. पुढे मेकॅनिकल डिप्लोमा मुंबई येथून पूर्ण केला. त्यानंतर 3 वर्ष टाटा पॉवर कल्याण रिसिव्हिंग स्टेशन येथे काम केले. याच अनुभवावर 1/4/1992 मध्ये चंद्रपूरमध्ये नोकरी मिळवली. आपल्या महानिर्मिती कंपनीमध्ये पहिली पोस्टिंग ही चंद्रपूर येथे ऑपरेशन या विभागात झाली. त्यानंतर सेवा संचलन विभागात, टर्बाईन विभागात, बॉयलर मेंटेनन्स अशा अनेक विभागात त्यांनी काम पाहिले. 1999 ते 2000 मध्ये कोराडी येथे 1 वर्षाची ट्रेनिंगही झाली आणि त्यांनी त्यांची सेवा 2010 पर्यंत चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्रात पूर्ण केली. 2010 मध्ये त्यांना भुसावळ येथे बदली झाली. टर्बाईन बेसमेंट PCR येथे त्यांनी जास्तीत जास्त काळ सेवा दिली व आपले काम किती गुणवत्तापूर्ण देता येईल हेच प्रयत्न केले. सध्या साहेब टर्बाईन API म्हणून संच क्रमांक 5 येथे काम पाहतात. अतिशय चॅलेंजिंग हा जॉब आहे. ट्रान्सफॉर्मर असो अथवा टर्बाईन बेसमेंट, कोणत्याही ऑक्झिलरी ह्या व्यवस्थित काम करत आहेत याची शहानिशा ते डेली बेसिसवर करतात. कोणत्या ऑक्झिलरीमध्ये काही बिघाड झाल्यास ते अत्यंत जलद गतीने तो सोडवण्याचा प्रयत्न करतात व त्यांना त्यामध्ये अनेक वेळा यश सुद्धा आलेलं आहे. त्यांना त्यांच्या कामात सहकार्य लाभतं ते PCR स्टाफचे. सेवानिवृत्तीच्या PCR स्टाफने केलेल्या सत्काराबद्दल ते अतिशय भावुक झाले होते. यावरूनच साहेबांवरचं प्रेम दिसून येते. हे प्रेम साहेबांनी स्वतःच्या कष्टाने व स्वतःच्या स्वभावाने कमवले आहे. साहेबांच्या कौटुंबिक माहितीबद्दल सांगायचं म्हणजे साहेबांचं लग्न 1995 मध्ये झालं व त्यांना 1 मुलगी व 1 मुलगा झाला. दोघेही नामांकित कॉलेज येथून इंजिनियर. काही वर्ष आधीच साहेबांच्या मुलीचे लग्नही झाले व मुलगी व जावई दोघेही पुण्यामध्ये चांगल्या कंपनीत नोकरीला आहेत. साहेबांचा मुलगा लंडन मध्ये पुढील शिक्षण घेत आहे. लंडन युनिव्हर्सिटी ईस्ट लंडन येथे मागील 2 वर्षांपासून साहेबांचा मुलगा MS शिक्षण पूर्ण करत आहे. एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, परंतु एका यशस्वी स्त्रीमागेही एका यशस्वी पुरुषाचा हात असतो. साहेबांच्या बाबतीत याची प्रचिती येते. शरयू मॅडमचं शिक्षण हे साहेबांनी लग्नानंतरही सुरू ठेवलं होतं. शरयू मॅडमला 2003 मध्ये त्यांच्या मेहनतीच्या जोरावर व साहेबांच्या जिद्दीवर नोकरीही लागली. मॅडम आज जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यादानाचं काम करतात व याचं संपूर्ण श्रेय हे साहेबांना देतात. तरी वासुदेव साहेब त्यांचा महानिर्मितीतून त्यांचा सेवाकाळ पूर्ण करत आहेत.
त्यांना महानिर्मितीकडून खूप खूप शुभेच्छा. त्यांचा पुढील काळ आनंददायी व निरोगी राहो हीच प्रार्थना. आमच्या संचलन विभागातील श्री वासुदेव सरोदे आज रोजी सेवानिवृत्त होत आहेत. भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र येण्याआधी ते चंद्रपूर येथे आले व ते 210 मेगावॅटला टर्बाईन बेसमेंटला असताना त्यांच्याशी आमचा संपर्क आला व तेथेही त्यांनी चोखपणे कर्तव्य बजावलेले आहे. तसेच 500 मेगावॅटमध्ये सुरुवातीला टर्बाईन बेसमेंट आणि आता बॉयलर टर्बाईन APIमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. त्यांचा अनुभव व त्यांची उणीव आम्हाला सदैव भासत राहील. त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. मी बाळासाहेब गिरजाप्पा पाटील, सहाय्यक अभियंता. माझे सहकारी श्री सरोदे साहेब, आम्ही 1 वर्षापासून सोबत काम करतो आहे आणि सोबत काम करताना ड्युटी पॅरलच असते मॅक्झिमम वेळा. त्या कामात त्यांचा स्वभाव एकदम कॉपरेटिव्ह आहे, सहकार्याचा आहे. काम करण्याची त्यांची तत्परता आणि ऑर्गनायझेशनबद्दल त्यांचे जे एक म्हणजे ओढ काम करण्याची, एक तात्पडीनं लवकरात लवकर काम होण्याचं आणि त्याचा फॉलोअप करण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो आणि सोबतच्या सहकार्यांना सोबत घेऊन त्यांच्याकडून काम कसं व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीनं करून घेता येईल हा त्यांचा काम करण्याची एक वाखाणण्यासारखी पद्धत आहे आणि ते स्वभावानं फार एकदम सृजनशील व्यक्ती आहेत. मला त्यांच्यासोबत 1 वर्षाचं काम करण्याचा सहयोग मिळाला. मला त्याबद्दल अभिमान आहे. त्यांच्यासोबत 1 वर्ष काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांना निवृत्तीनंतरचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, आरोग्यमय जावो ही माझ्याकडून ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. माझं नाव शरयू वासुदेव सरोदे. आमचं लग्न जून 1995मध्ये झालं. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच चंद्रपूरला गेले. चंद्रपूर म्हणजे नक्षलवादी भाग म्हणून ऐकलेलं होतं, म्हणून मनामध्ये भीती वाटत होती. आमच्या सुखी गोड संसाराला सुरुवात झाली. यांचा स्वभाव कमी बोलणं, शांत, सामंजस्याने वागणं असं आहे. मला स्वतःला त्रास झाला तरी चालेल, पण दुसऱ्याला त्रास होऊ नये याची ते नेहमीच काळजी घेत असतात. मी सुद्धा नोकरीला आहे, शिक्षिका म्हणून. दोघंही नोकरी करणारे होतो, म्हणून मुलांची जबाबदारी, मुलांना सांभाळणं कठीण काम होतं. तारेवरची कसरत होती, पण यांची मला साथ मिळत होती म्हणून मी आज नोकरी करू शकत आहे. यांची साथ जर मला मिळाली नसती तर मला कधीचीच नोकरी सोडावी लागली असती. आज दोन्ही मुलं उच्च शिक्षित आहेत. मुलगा परदेशात शिकण्यासाठी आहे, मी स्वतः नोकरीला आहे. हे सर्व यश या महानिर्मितीमुळेच शक्य झालं. महानिर्मिती या त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी व आनंदासाठी वेळोवेळी योग्य निर्णय घेते. आमच्या इथे दीपनगरमध्ये अनेक लहान मोठे कार्यक्रम होत असतात, त्यामध्ये आम्ही सर्व सहभागी होतो. तसेच सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची व्हिडिओ डॉक्युमेंटरी हा नवीन उपक्रम भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राने सुरू केला. हा उपक्रम आम्हा सर्वांसाठी खूप आनंददायी आहे. रिटायरमेंटनंतर ही कॉलनी सोडावी लागणार. इथून जाताना या सर्व गोड आठवणी व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला त्या परत पाहता येतील, आमचे आनंदाचे क्षण घालवता येतील. तरी आम्ही सर्वजण ही कॉलनी, इथले मित्रमैत्रिणी यांना खूप मिस करू. धन्यवाद. हाय, मी शुभदा वासुदेव सरोदे, मिस्टर वासुदेव सरोदे यांची मोठी मुलगी. मी टेक महिंद्रा पुणे IT इथे जॉब करते. टॉकिंग अबाउट हिम, हिज बिहेवियर इज व्हेरी काम, पेशंट and hardworking by his nature. Due to his hard work, he has achieved this much in his life. He also taught us these things only. Do hard work, you will definitely achieve a success, and be calm to achieve a result. I still remember these days when the days was very hard for me. He was there for us every time. I remember his one sentence that when he say,
I am there for you. You just do the thing which you want. He never stops us in our life to do anything. त्यांनी कधीच आम्हाला कुठली गोष्ट करण्यासाठी थांबवली नाही. So I just thanks to him for all this happiness he has given us in our life and the sacrifices which he has done for our happiness, and wishing him all the best for his bright future ahead. तसेच आज आपले तिसरे सत्कारमूर्ती श्री सुरेश वारके. वारके साहेब यांचा जन्म 15/10/1965 रोजी बामनोद तालुका यावल जिल्हा जळगाव येथे झाला. वारके साहेब यांचे आई वडील हे शेती करत. यासोबतच वारके साहेब यांच्या वडिलांचा केळीचा व्यापार. वारके साहेबांना 4 बहिणी व 2 भाऊ व साहेब सर्वात लहान. वारके साहेबांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण हे बामनोदमधीलच जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केलं व पुढील शिक्षण PSMS हायस्कूल येथून पूर्ण केलं. 12वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ITIचं शिक्षण घेण्यासाठी पार दिल्लीच गाठली. दिल्ली येथील मालवीय नगर ITI कॉलेज येथून इलेक्ट्रिशियनचा कोर्स पूर्ण केल्यानंतर त्यांनी पहिली जॉब ही नाशिक येथे केली. नाशिक येथील गरवीर प्लास्टिक अँड पॉलिस्टर प्रायव्हेट लिमिटेड येथे त्यांनी 1 वर्ष जॉब केला. त्यानंतर आपल्याच औष्णिक विद्युत केंद्र भुसावळमध्ये इलेक्ट्रिकल मेंटेनन्स युनिट नंबर 1 येथे अप्रेंटिसशिप पूर्ण केली. पुढे नोकरीच्या शोधात असतानाच काही काळ शेती व घरच्या केळी व्यवसायात वडिलांना हातभार लावला. त्यानंतर जवळपास 4 वर्षानंतर 1/4/1991 मध्ये NMR म्हणून नोकरी मिळाली. पहिली पोस्टिंग ही नेहमीच स्मरणात राहते. साहेबांना SSL म्हणून पहिली पोस्टिंग ही चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र येथे मिळाली. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात जवळपास संपूर्ण सेवा झाली. SSL ते टेक्निशियन 1 पर्यंतचे प्रमोशन याच काळात झाले. चंद्रपूरमध्ये वेगवेगळ्या सेक्शनमध्ये त्यांना खूप काही शिकण्यास मिळाले व त्यांनी त्यांची सेवा अत्यंत प्रामाणिकपणे पूर्ण केली. 2023 मध्ये फेब्रुवारी महिन्यात त्यांचं प्रमोशन चार्जमन 2 म्हणून झाले व त्यांचे प्रमोशनवर औष्णिक विद्युत केंद्र भुसावळ येथे पोस्टिंग मिळाली. सध्या साहेब औष्णिक विद्युत केंद्र भुसावळमध्ये TM या विभागात त्यांची सेवा देतात. वरिष्ठांचे सर्व आदेश काटेकोरपणे पार पाडतात. साहेबांचा स्वभाव अतिशय मितभाषी व सहकाऱ्यांसोबत अतिशय प्रेमळ. प्लांटमध्ये काम करत असताना कोलमिल असो का FD फॅन, कोणत्याही जागी काही जरी प्रॉब्लेम असेल तर साहेब त्यांच्या सहकाऱ्यांसोबत जाऊन स्वतः समक्ष पाहणी करतात व तो प्रॉब्लेम कसा लवकरात लवकर सॉल्व्ह होईल याचे प्रयत्न करतात. साहेबांच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर साहेबांचं लग्न हे 1992 मध्ये रोहिणी मॅडमशी झाले. भुसावळ येथेच त्यांची सासरवाडी. त्यानंतर साहेबांना 1 मुलगी व 1 मुलगा झाला. दोन्ही जण हे इंजिनियर असून साहेबांच्या मुलीचे लग्न झालेले आहे. साहेबांची मुलगी व जावई पुणे येथीलच मोठ्या कंपनीमध्ये जॉब करतात. तसेच साहेबांचा मुलगा हा अमेरिकेत सॅमसंग कंपनीमध्ये मोठ्या पदावर जॉब करत आहे.
या संपूर्ण सेवा काळात साहेबांना अतिशय सुरेख अशी साथ भेटली ती रोहिणी मॅडमची. या संपूर्ण सेवा काळातील अनेक उतार चढाव साहेबांनी पाहिले व आज रोजी साहेब अतिशय समाधानाने सेवानिवृत्त होत आहेत. तरी महानिर्मितीकडून साहेबांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी रोहिणी सुरेश वारके, सुरेश नारायण वारके यांची पत्नी. आता यांच्याबद्दल बोलायचं झालं तर काय सांगायचं, शब्द कमी पडतील, वेळ कमी पडेल. त्यांचा स्वभाव खूप अत्यंत मनमिळावू व मिलनसार आहे. गेल्या 32 वर्षे आम्ही चंद्रपूरला होतो. तिथल्या औष्णिक विद्युत केंद्रामध्ये यांनी सेवा कार्यरत होते. त्यांनी तिथेही भरपूर मित्रमंडळी जमवली आणि खूप उत्तम प्रकारे तिथेही सेवा केली त्यांनी. महाजनकोचे खूप खूप आभारी आहे आम्ही. तिथल्या पण सर्व मित्रमंडळींची अजूनही आम्ही आठवण काढतो. महानिर्मितीच्या सेवेमुळेच आम्ही दोघं मुलांना त्यांच्या पायावर उभं करू शकलो. याबद्दल महानिर्मितीचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. आता आम्ही मुलांच्या जबाबदाऱ्या तर खूप सर्व पूर्ण केल्या. मुलाचं लग्न बाकी आहे, ते पण आता करायचं आहे. आणि आता सेवानिवृत्तीचा काळ खूप जवळ आलेला आहे. त्यामुळे आता माझी अशी इच्छा आहे आणि मुलांची इच्छा आहे की यांनी पुढचं उर्वरित आयुष्य त्यांचे जे छंद, काही इच्छा राहून गेलेल्या आहे पूर्ण, तर त्या त्यांनी पूर्ण कराव्या. पूर्ण जग फिरावं आणि त्यांचं उरलेलं आयुष्य आनंदाने व्यतीत करावं, हीच सदिच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी करिश्मा श्रीकांत बोरोले, सुरेश नारायण वारके यांची मुलगी. आज पप्पांचा सेवानिवृत्तीचा दिवस आहे. सो पप्पा, तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. पप्पांनी गेले 31 वर्ष MSCPमध्ये कार्यरत असून त्यांनी त्यांची संपूर्ण कर्तव्ये अगदी प्रामाणिकपणाने पार पाडली आहेत. सो जास्त काही न बोलता मी तुम्हाला सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देते आणि तुमचं पुढील आयुष्य अगदी सुखासमाधानाने आनंदात पार पाडेल हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि यापुढे तुमचा सगळा वेळ आमचा. इतकं बोलून तुम्हाला पुन्हा सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा देते. थँक्यू. नमस्कार, माझं नाव श्रीकांत बोरोले, सुरेश वारकेंचा जवळ. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, आज त्यांचं MSCPमधला शेवटचा दिवस आहे. त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा. तसं तर त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी खूप काही आहे, पण त्यातल्या काही गोष्टी ज्या मला फार आवडतात त्या म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ, दुसरं म्हणजे सपोर्टिव्ह नेचर आणि तिसरं म्हणजे हार्ड वर्किंग. जर तुम्ही त्यांच्यासोबत काम केलं असेल किंवा काही कारणास्पद त्यांच्याशी भेट पण दिली असेल तर ते तुम्हाला समजलंच असेल. लास्ट बट नॉट लिस्ट, आई. जेवढं की योगदान बाबांचं आहे तेवढंच व त्याच्यापेक्षा जास्त योगदान आईचं आहे. त्याबद्दल आईला पण खूप खूप शुभेच्छा. परत एकदा आई व बाबा दोघांना पण सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार, मी दुर्गेश सुरेश वारके. मी सुरेश वारके यांचा मुलगा. जेव्हा मला कळाले की वडिलांच्या सेवानिवृत्तीबद्दल भाषण तयार करावे लागणार, तेव्हा मला थोडी भीती वाटली आणि अचानक मनामध्ये एक विचार आला कि अब मैं क्या ही लिखूं उनके बारे में जिन्होंने खुद मुझे लिखा है. पप्पांबद्दल बोलायचं म्हटलं तर हा व्हिडिओ आणि वेळ अपूर्ण पडेल, पण तरी थोडा प्रयत्न करतो. त्यांनी नेहमी प्रत्येकाला सत्याचा मार्ग दाखवला आणि स्वतः पण एकनिष्ठ राहून त्यांचे कर्तव्य आणि काम पार पाडले. त्यांच्या कामाबद्दलचा प्रामाणिकपणा बघून आम्ही आमच्या आयुष्यात जबाबदारी आणि मेहनत या शब्दांचा अर्थ शिकलो. शेवटी एकच म्हणेन, असंच आम्हाला मोटिवेट करत राहा की शेवट नसून नवीन पर्वाची सुरुवात आहे. थँक्स फॉर एव्हरीथिंग दॅट यू डू फॉर अस. विश यू अ व्हेरी हॅपी रिटायरमेंट पप्पा. थँक्यू. पुढील सेवानिवृत्त होणारे आपले सत्कारमूर्ती श्री शरद दिगंबर भराटे. प्रत्येक योद्ध्याला
गरज असते ती उत्तम सारथीची. याच उक्तीप्रमाणे श्री शरद दिगंबर भराटेजी हे आपल्या मुख्य अभियंता यांच्या वाहनावर वाहक म्हणून सेवा देतात. श्री शरदजी यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील गोळेगाव या गावी झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण हे आपल्याच दीपनगर जवळील फेकरी या गावात झाले. जिल्हा परिषद शाळेत व माध्यमिक शिक्षण हे जनता हायस्कूल साखरी येथे झाले. भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात सुरुवातीस काही काळ कंत्राटी कामगार म्हणून काम केले व 1992 ते 95 पर्यंत NMR म्हणून आपल्याच वितरण कंपनीमध्ये त्यांनी सेवा दिली. 1995 ते 2003 या काळात कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात ड्रायव्हर म्हणून त्यांनी त्यांची सेवा अतिशय उत्कृष्टरित्या पार पाडली. पुढे 2003 मध्ये त्यांची बदली भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात झाली. त्यांनी शिफ्ट व्हेकल, रॉ वॉटर, बूस्टर पंप हाऊस, ऑपरेशन स्टाफ, स्कूल बस, ॲम्ब्युलन्स अशा अनेक विभागांमधील ड्रायव्हर म्हणून त्यांनी त्यांची सेवा अतिशय प्रामाणिकपणे दिली. मागील 3 ते 4 वर्षांपासून मुख्य अभियंता यांच्या वाहनावर ते सेवा देतात. श्री शरदजी भराटे यांना आपले मुख्य अभियंता आव्हाड साहेब हे एका कौटुंबिक सदस्याप्रमाणे वागणूक देतात. मुख्य अभियंता यांच्या वाहनावरील कर्मचारी याच्यावरती अनेक महत्त्वाच्या जबाबदारी असतात. साहेबांना वेळेवर प्लांटमध्ये असो, प्रशासकीय कामासाठी कलेक्टर ऑफिस असो अथवा अन्य ठिकाणी असो, संपूर्ण प्लांटमध्ये केव्हाही कोठेही एमर्जन्सी असल्यास मुख्य अभियंत्यांना वेळेत पोहोचवण्याचं काम श्री शरदजी भराटे करतात. भराटेजी यांचे आई वडील हे शेती करत. साहेबांना 2 मोठ्या बहिणी व दोन्ही बहिणी त्यांच्या संसारात अतिशय सुखी. साहेबांचं लग्न हे 1997 मध्ये साखरी या गावी झाले. साहेबांना 1 मुलगी व 1 मुलगा आहे. दोघे जण उच्च शिक्षित असून इंजिनियर आहेत. मुलगी ही विवाहित आहे. साहेबांचे जावई हे देखील इंजिनियर आहेत व ते दाम्पत्य पुणे येथे नोकरीस आहे. साहेबांचा मुलगा पुढील शिक्षण घेत आहे. तसेच भराटेजी यांच्या स्वभावाबद्दल बोलायचं म्हणजे अतिशय मितभाषी व साहेब अतिशय धार्मिक वृत्तीचे. कितीही व्यस्तता असली तरी दरवर्षी साहेब पंढरपूर वारीला नक्की जातात व ईश्वराच्या सानिध्यात हा काळ तो अतिशय मनमोकळेपणाने घालवतात. प्रभू पांडुरंगामुळेच साहेब त्यांची संपूर्ण सेवा ही निर्विघ्नपणे पार पाडून आज सेवानिवृत्त होत आहेत. सेवानिवृत्त झाल्यानंतर साहेब आपल्या औष्णिक विद्युत केंद्राच्या जवळच असलेल्या फेकरी येथे स्थायिक होईल. साहेबांना सेवानिवृत्तीच्या महानिर्मिती तसेच औष्णिक विद्युत केंद्र भुसावळ यांच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. नमस्कार मित्रांनो, माझे नाव मनोज अशोकराव पाटील, अतिरिक्त कार्यकारी अभियंता वाहन दुरुस्ती विभाग. आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज आपल्या येथील वाहन चालक श्री शरद दिगंबर भराटे हे आज रोजी 31/10/2023 रोजी आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. शरद दिगंबर भराटे यांच्याविषयी सांगायचं म्हटलं म्हणजे ते अतिशय प्रामाणिक, आज्ञाधारक वाहन चालक होते. तसेच आपली कामगिरी त्यांनी बहुतांश कामगिरी ही मुख्य अभियंता यांच्या वाहनावर त्यांनी बजावली होती आणि आपल्या प्रदीर्घ सेवेत त्यांनी नेहमी आपलं उत्तम सेवा देण्याचं त्यांनी कार्य केलेलं आहे. तरी वरिष्ठांशी नेहमी त्यांचा सुसंवाद असायचा
आणि बराटे यांचं कामातही तत्परता नेहमी आपल्याला दिसून येत होते. तसेच आपल्या सेवेबरोबरच त्यांनी आपली कौटुंबिक आणि सामाजिक जीवनातही आपली जबाबदारी चोखंदळपणे त्यांनी पार केली. तरी त्यांचं उर्वरित आयुष्य हे आरोग्यदायी आणि उत्तम जावं ही प्रभूचरणी मी प्रार्थना करतो आणि 2 शब्द संपवतो. नमस्कार, मी कैलास श्रीराम मेळे वाहन चालक म्हणून इथे कार्यरत आहे व आमची संघटना राष्ट्रीय वीर ड्रायव्हर किरण असोसिएशन या संघटनेमध्ये मी केंद्रीय सहसचिव म्हणून माझी नेमणूक आहे. आणि माझे सहकारी श्री शरद बराटे यांचा आणि माझा सहवास 2003 पासून या पॉवर हाऊसला आहे. आम्ही एकत्र काम करतो, मिळून मिसळून सर्व. व आमच्या संघटनेचं केव्हाही काम पडलं आमच्या संघटनेमध्ये सल्लागार म्हणून पद त्यांचं आहे. आणि आमच्या संघटनेसाठी केव्हाही अर्धरात्री ते येतात आणि आम्हाला सहकार्य करतात. आणि त्यांचं म्हणजे एकदम मन एकदम सर्वांशी मिळून मिसळून सर्वांशी आनंदित राहतात, सर्वांना सहकार्य करतात. तसेच आमचे शरद भाऊ हे आता रिटायर होत आहे, तरी आमचे इथले पॉवर हाऊसचे जेवढे ड्रायव्हर स्टाफ आहेत, क्लीनर ड्रायव्हर स्टाफ, त्यांच्याकडून त्यांना खूप खूप रिटायरमेंटच्या शुभेच्छा व त्यांचं पुढचं आयुष्य भरभराटीचं जावं आणि चांगल्या तब्येतीत जावं आम्ही अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव शरद दिगंबर बराटे, राहणार पेकरी. मी 1998 पासून महानिर्मिती कंपनीमध्ये वाहनचालक या पदावर काम करीत आहे. मी सेवा काळामध्ये ॲम्ब्युलन्स, शिफ्ट ड्युटी व्हिकल आणि स्कूल बस या वाहनावर ड्युटी केलेली आहे. तसेच ऑफिसरच्या वाहनावर ड्युटी केलेली आहे. मी 1995ला कोराळी पॉवर स्टेशन येथे ड्रायव्हर या पदावर रुजू झालो. त्यानंतर 2003 साली माझी बदली कोराळे येथून मी भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र येथे करून घेतली व तेव्हापासून मी आजपर्यंत इथे कार्यरत आहे. गेल्या 3 ते 4 वर्षापासून माझी ड्युटी मुख्य अभियंता साहेब यांच्या वाहनावर चालक म्हणून आहे. मी मुख्य अभियंता साहेबांना रात्री अपरात्री सुरक्षित प्लॅनमध्ये किंवा कुठं कलेक्टर ऑफिसला जायचं असलं तर वेळेत पोहोचवण्याचे काम मी चोखपणे पार पाडतो. मुख्य बंधाची ड्युटी करायची म्हटलं म्हणजे नेहमी अलर्ट राहून काम करावं लागते. कारण साहेबाचा केव्हा फोन येईल आणि केव्हा कुठं जावं लागेल याचा आपल्याला अंदाज नसतो. त्यामुळे आपल्याला नेहमी सतत अलर्ट राहावे लागते. श्री मुख्य अभियंता मोहनजी आव्हाड साहेब यांनी मला एक नेहमी घरातील एक सदस्याप्रमाणे आपुलकीने वागणूक दिलेली आहे. ते नेहमी माझ्याशी एक घरातील मेंबरप्रमाणे बोलतात आणि ते माझ्या नेहमी मुख्य अभियंता व्हायच्या आधीसुद्धा माझ्या सुखदुःखात सामील झालेले आहे. त्यांच्या चांगल्या वागणुकीच्या स्वभावामुळे आम्हाला चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते. तसेच माझ्या 28 वर्षाच्या पूर्ण सेवा काळामध्ये मला उत्तम असे अधिकारी व सहकारी लाभले. त्यांच्यामुळे हा सेवाकाळ मी अत्यंत आनंदाने पूर्ण करू शकलो. त्यामुळे त्यांच्या सर्वांचे मी धन्यवाद मानतो. तसेच सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला अत्यंत आनंद देणारा व्हिडिओग्राफीचा उपक्रम श्री मोहनजी आव्हाड साहेब यांनी सुरू केल्याबद्दल प्रशासन व त्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद. हॅलो, नमस्कार. माझं नाव सौ पुष्पा शरद बराटे. श्री शरद बराटे यांची पत्नी. माझं लग्न 1 मे 1997 साली झालं. लग्न झाल्यावर आम्ही कोराडीला होतो 8 वर्ष आणि मग कोराडीवरून इकडे आलो भुसावळला. यांची ड्युटी मुख्य अभियंता आव्हाड साहेब यांच्या गाडीवर आहे आणि खूप व्यस्तची ड्युटी आहे. घरी यायला वेळ नाही आणि जायची पण वेळ ठरलेली नाही. रात्री केव्हाही येतात, 11, 11:30, 12 केव्हाही जेवण होतं आमचं. आता सेवानिवृत्त झाल्यास आता आम्हाला खूप आनंद होतोय की त्यांचा वेळ सगळा आमच्यासाठी राहील. यांचा स्वभाव खूप छान आहे. लग्न झालं तेव्हापासून खूप सांभाळून घेतलं मला अजून.